गणपती बाप्पा मोरया. बघा आता पुढचा पॅनल आहे, इथे एक डेंट आहे. इकडं बघू शकता तुम्ही, इथं लय मोठा डेंट आहे, आतच गेले सगळं. इकडं पण आता हे आपल्याला डेंट काढून क्लिअर करून द्यायचं आहे कस्टमरला. बघा आता डेंट काढला तुम्हाला ओळखू सुद्धा येणार नाही. दाखवतो तुम्हाला परत. डेंटिंग काम चालू झालंय. अशा प्रकारे पहिल्यांदा हातोडीने ठोकून घ्यायचं. पूर्ण झालं डेंट काढून झाल्यानंतर पुट्टी काम. बघा इथं पुट्टी काम डेंट असं येऊ एकदम खटाखट काढलेला आहे. पुट्टी काम चाललं आहे. पुट्टी घास काम चालू झालंय आता मित्रांनो. अशा पद्धतीने पेपर असतो, 80 ग्रेडचा पेपर आहे. त्या पेपरनं सेंडिंग करावं लागतं. अशा पद्धतीनं पुट्टी सेंडिंग चालू आहे. आता प्राइमर मारायचं आहे. प्राइमर बघा PPG बालक्स 1K प्राइमर आहे. आता प्राइमर ॲप्लिकेशन करायचं पुट्टीवरती. तर चला मग बघू प्राइमर ॲप्लिकेशन. प्राइमर ॲप्लिकेशन चालू आहे. अशा प्रकारे प्राइमर मारून घेतलाय. आता ह्याच्या थोड्या वेळानंतरनं प्राइमर सुकल्यानंतरनं कलर मारायचा आहे. कलरचं काम चालू झालंय. आता कलर ते ॲप्लिकेशन चाललंय. अशा प्रकारे आधी कवरिंग करून घ्यायचं. एक्झॉस्ट फॅन आहे जो कलर मारताना दुराळा जे उडतो की हा एक्झॉस्ट फॅन खेचून बाहेर फिरतो, त्यासाठी एक्झॉस्ट फॅन लावलेला आहे. जे आता आपण जे लॅकर कोटिंग मारणार आहे तो नॅरोलेक कंपनीचा क्लिअर आहे. त्याला चांगली ग्लॉस येते, एकदम मस्त ग्लॉस येते. बघा आता अशा तऱ्हेने आपला फायनल पेंट मारून झालेला आहे. क्लिअर कोटिंग बघा, ग्लॉस कशी काय आली, मस्तपैकी अशी ग्लॉस आलेली आहे. ओके मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, छान झालं. बघा तुम्ही बघू शकता ओके मध्ये ग्लॉस आले. त्याच्यातील जे पार्टिकल दिसतात मॅटेलिक कलर आहे त्याच्यामुळे